11 वर्षांच्या नंतर दाभोळकर कुटुंबियांना न्याय मिळणार आहे। नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यामधल्या विशेष न्यायालयामध्ये उद्या अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे। सनातन संस्थेच्या 5 सदस्यांवरती डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा आरोप असून पुण्यामधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून उद्या निकालपत्राचं वाचन करण्यात येणार आहे। तर गेल्या 11 वर्षांमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे हा घटनाक्रम बघूया। 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलाजवळ डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली। एटीएसच्या नंतर या सगळ्याचा तपास सीबीआयकडे गेला। सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर अशा नावांचा समावेश आहे। दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये पुणे विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलं। कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये दाभोळकरांच्या हत्येचे काहीसे धागेदोरे सुद्धा सापडले। हत्येच्या नंतर 8 वर्षांनी 2021 साली खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली। सीबीआयच्या वतीने 20 साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेण्यात आली। आरोपी सचिन अंदुरेचा गुन्हा केल्याचा कबुली जबाब त्यावेळी बघायला मिळाला। आरोपींनी वापरलेलं पिस्तूल जप्त करण्यात आलं। सनातन संस्था आरोपी तावडेच्या मनामध्ये शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना असल्याचा अंतिम युक्तिवाद मांडण्यात आलाय। तर उद्याच्या निकालावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय आणि हिंदू जनजागरण समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्गुण खुनामध्ये ज्यांच्यावर संशय आणि ज्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालं आणि त्याबद्दलचा तपास करून त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला आहे। काय उपाययोजना करतात याच्यावर पुढील काळातल्या समाज बदलाची परिवर्तनाची प्रक्रिया अवलंबून आहे। त्याची गती आणि त्याचा पोत ठरू शकणार आहे असं मला वाटतं। त्यामुळे आपण वाट पाहूया, न्यायालय याच्याबद्दल समाधानकारक निष्कर्ष काढेल। नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा उद्या निकाल लागणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना विशेषतः सनातन संस्थेला गोवण्याचा प्रयत्न केला गेला होता। एकूणच हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचण्यात आलं होतं आणि आम्हाला असं वाटतं की उद्या या प्रकरणाचा निकाल लागणार आहे, न्याय होणार आहे। आम्हाला असं वाटतं की या प्रकरणात आमच्या बाजूने न्याय होईल।